हे बघा मित्रांनो, आपण आलोय त्रिमंदिर. खेड शिवापूरपासून 3-4 किलोमीटर अंतरावर आहे. हे अतिशय सुंदर असं आहे मंदिर. हे तुम्ही पण नक्की विजिट करा. आणि मी सुनील शिंदे, तुमचा मित्र, पुन्हा एकदा माझ्या शिंदे फॅमिली ब्लॉग्स या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. चला तर आपण चाललो या त्रिमंदिरामध्ये. हे बघा कशी सोय आहे, पार्किंगची सुद्धा सोय आहे छानपैकी. बघा गेट, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. का रोडच्या अगदीच नजदीक आहे हे मंदिर. तेव्हा मित्रांनो, छोटी बग्गी आहे. सगळे नोटीस बोर्ड लागले आहेत तुम्हाला, सगळ्या ठिकाणचे तुम्हाला माहिती दिली इथं त्या देशाला काय आहे ते. आणि गार्डन तर बघा किती मित्रांनो सुंदर केलं. अतिशय सुंदर गार्डन आहे इथं. खूप मज्जा आणि भारी वाटेल तुम्हाला आल्यानंतर इथं. सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो. सुंदर असं गार्डन आहे. भाविक खूप दुरून आणि ह्या रोडवर चालले असताना आकर्षण आहे त्यांच्यासाठी मित्रांनो. ते आवर्जून इथं थांबतात आणि या मंदिराला व्हिजिट देतात. तेव्हा मित्रांनो व्ह्यू पहा तुम्ही. अतिशय सुंदर असं व्ह्यू आहे मित्रांनो. हे बघा, चला एक एक पॉईंट दाखवतो तुम्हाला. गार्डन बघा मित्रांनो, किती सुंदर गार्डन आहे. हे बघा पाण्याचे कारंजे हे संध्याकाळचे चालू असतात. आणि हा बघा किती सुंदर व्ह्यू आहे. समोरच तुम्हाला पेट्रोल पंप सुद्धा आहे, शेलचा पेट्रोल पंप. आणि हा जातोय पुण्याकडे जाणारा रस्ता आहे मित्रांनो, खेड शिवापूरकडे जाणारा रस्ता. आणि हा चालला आहे खाली शिरोळ मार्गे, शिरोळकडे जाणार रस्ता. तर स्टाफ पण आहे हाऊसकीपिंगचा, कंटिन्यू सेवा देत असतं आपल्याला. एकदम नीटनाटकी स्वच्छता असते इथं मित्रांनो. कुठल्याही प्रकारचा कचरा आणि घाणपणा दिसत नाही इथं. अतिशय स्वच्छ आहे हे मंदिर. खूप गर्दी असते भाविकांची इथं. मग दाखवते बघा मी दिवसा आलोय मित्रांनो. बट संध्याकाळचा रात्रीचा व्ह्यू खूप सुंदर असतो. लाइटिंग त्याची इतकी छान आहे, खूप छान आहे इथं. तुम्ही पाहण्यासाठी नक्की या. खेड शिवापूरपासून अगदीच 3-4 किलोमीटर अंतरावर आहे, शिरोळ रोडला जाताना. तर तुम्ही नक्की विजिट करा. चला आता मुलांसोबत आपण आनंद घेऊया पुढं. यांना काहीतरी सांगते काय माहिती सक्षम आमचं. व्हाईट कलरमध्ये आहे, मार्बलच्या मध्ये पूर्णपणे. आणि खूप छान वाटते मित्रांनो. कलाकुसर बघा मित्रांनो, प्रत्येक खांबावर तुम्हाला एक कलाकुसर दिसेल. छान असं एकदम पवित्र वातावरण आहे मित्रांनो. पवित्र स्थान आहे. खूप असं सुंदर असं आहे. दृश्य पाहतोय आपण. हे बघा गणपती बाप्पा आपले किती सुंदर दिसतात आहे. आणि हे बघा महादेव, देव के देव महादेव. अतिशय सुंदर किती सुंदर होणार दरवाजे. खूप अशी सुंदर अशी कलाकुसर आहे मित्रांनो दरवाजावरती. भव्य दिव्य असे मंदिर आहे. लांबून पर्यटक इथे येत असतात. तुम्ही पण नक्की विजिट करा. हे बघा आपले पवनपुत्र हनुमानजी मागतिराया. महाराज हे बघा मित्रांनो, गजबजलेलं मंदिर. हे बघा मित्रांनो, भगवान पार्श्वनाथ आणि महावीर भगवान यांची मूर्ती आहे.
चंद्रयान 1 हे बघा मित्रांनो, श्रीनाथजी, योगेश्वर कृष्ण भगवान आणि तिरुपती बालाजी यांचं सुंदर अशी मूर्ती आणि सुंदर सजावट आहे मित्रांनो त्यांची. किती छान वाटते बघा. तुळजाभवानी माता, सगळेच मंदिर अतिशय बारकाईने कलाकुसर केली आहे त्याची. पूर्णपणे व्हाईट मार्बलमध्ये हे केलेलं आहे मित्रांनो. चक्रेश्वरी देवी खूप सुंदर वाटतं मंदिरामध्ये आल्यानंतर. पाठीमाग आल्यानंतर ना आपल्याला साईबाबा आणि अंबा माताचं दर्शन होतं. हे अंबा माता, तिथे साईबाबा. हे मंदिर पूर्णपणे मार्बलमध्ये बनवलं आहे मित्रांनो. पहा, सगळ्या गोष्टी ह्या मार्बलमध्ये बनवल्या. आपण आहे मंदिराच्या पाठीमागे आणि बघा ध्वज कसा लहरतोय, कसा हवेमध्ये डोलतोय. बॅक साईडला काही सुखसोयी आहेत, वॉशरूम वगैरे आहे मित्रांनो. सुंदर आहे.